नमस्कार मित्रांनो, तर बघा आता करत आहे सोयाबीनची भाजी। तर आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेत आहे। याच्यामध्ये मी मसाले बघा हे आहे गरम मसाला, परत हा आहे बिजार मसाला। हा बिजार मसाला आहे ना कुठे भेटत नाही। जर तुमच्याकडे भेटत असेल तर कमेंट करून सांगा, हे आमच्याकडे भेटतो म्हणून। खूप चांगला आहे मसाला तो। आणि हे आहे बघा मटन मसाला। सोयाबीनची भाजी म्हटल्यावर जरा मटन मसाला पाहिजेच का नाही। तर आता मस्तपैकी मी भाजी करत आहे बघा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले सगळे। बापरे, पूर्ण मिक्स करून घेतलं की आपलं लाल तिखट घालायचं। लाल तिखट, नमक। मला जेवढं लागते तेवढं घालते, मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी लहान 2 चमचे टाकले। एवढी भारी होत्या ना ही सोयाबीनची भाजी। मटण खाऊ वाटलं की हे खायचं। शाकाहारी असणार आहे मी, मला तर मटण खाऊ वाटलं मी मटणच खाते, पण मला आज सोयाबीनची भाजी पाहिजे होती म्हणून मी करायला लागले। भारी लागत्या। जरासं धनापूड पण घालतो, धनापूड जराशी घालतो, जरासं हिंग, जरा टेस्टी होईल ना। अजून तर आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून हे भिजत घातलेले बघा हे सोयाबीन, हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतो आता। चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं सगळं, म्हणजे जरा टेस्ट लागत्या। मसाले आहेत ना सगळे सोयाबीनमध्ये मिक्स होतात। आपण टाकलेले मसाले सगळे सोयाबीनमध्ये मिक्स व्हायला पाहिजे। सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं सगळे। नमक घातले कधी विसरलोय मी आता। घातलंय जरासं घालतं आणि जरा विसरून जाते मी नमक घातलंय का नाही। कामाचा व्याप एवढा वाढलाय ना की विसरायला लागलोय मी सगळं। झाली बघा सोयाबीनची भाजी। शेक आली बघा। सगळे मसाले आता ठेवतो। ही भाजी
झालेले आहे. ह्याच्यात जरा बारीक कोथिंबीर चिरून टाकायची वरनं. असलं भारी पीस दिसायला लागल्यात बघा, पीस. तर मी कोथिंबीर बघा अशा डब्यात ठेवते म्हणजे ताजी राहत्या. बघा कोथिंबीर आता लई महाग झाल्या. आता मी माझ्या गार्डनमध्ये छोट्या कोथिंबीर लावलेले का हे वांगी लावलेत. वांगी, मिरच्या. परत उद्या मी भाजी घालणार आहे. मेथीचं बी, शेपू टाकणार आहे. तर तुमच्या पण घराभोवती थोडीशी जागा असेल तर तुम्ही पण करा भाज्या. आणि बिना औषधाचं एवढ्या चवीला लागतात. हे बघा कोथिंबीर झाली. सोयाबीनची भाजी मस्तपैकी. आता चपाती आणि सोयाबीनची भाजी गरम गरम खायची. कसं आहे, तोंडाला पाणी सुटले बघून. बघा दाखवते तुम्हाला. बघा कसं आहे, कसे आहेत पीस. एक नंबर. शाकाहारी आहे बरं काय. तर आता झाली आपली ही अशी सोयाबीनची भाजी. मस्तच, एक नंबर. तर चला मित्रांनो, आता झालेली आहे सोयाबीनची भाजी. आता मी चपात्याने ही भाजी खाणार आहे. तर तुम्ही पण या खायला. आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंट करून. बाय.